स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. प्रशांत किशोरांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा. शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची सूत्रांची माहिती, तर राष्ट्रवादीनं भेट नाकारल्याची चर्चा फेटाळली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार. उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भेटणार. राज्यातील विविध प्रश्नांबाबत भेट घेणार. देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्रित विमान प्रवास. मुंबई कोल्हापूर असा विमान प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण. दिल्लीत उद्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींची घेणार भेट, तर आज देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्र विमान प्रवास. राष्ट्रवादीमध्ये चाललाय तरी काय, राजकीय चर्चांना उधाण. डिलिमिटेशनच्या नावाखाली विधानसभा लोकसभा फोडण्याचा प्लॅन. रोहित पवारांचा भाजपवर गंभीर आरोप. आमचे खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील, रोहित पवारांना विश्वास. स्थानिकांना काही मिळणार नसेल तर विकासाचा काय उपयोग, राज ठाकरेंचा सरकारला सवाल. तर जमिनी विकणं हा एकच धंदा सध्या सुरू असल्याचाही घणाघात. तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन, रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतील. राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. केंद्रापाठोपाठ राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता. अमित शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठकीत विस्ताराबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांना अजितदारांची आठवण. दुर्घटनेनंतर अजितदारांनी नाट्यगृहाला भेट दिल्याची सांगितली आठवण. रिक्षा टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाहीच. मराठी न येणाऱ्या चालकांवर 18 तारखेपासून कारवाई. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातली घटना. ममता यांच्या सुरक्षेत वाढ. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपण घेणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महायुती संदर्भातली आहे. महायुतीच्या राजकारणात सध्या का न झालेल्या भेटीची चर्चा रंगली आहे. ही भेट झाली नाही अशी माहिती समोर आली आहे आणि त्या भेटीभोवती राजकीय चर्चांना उधाण आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. मात्र राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची शहांशी भेट झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी तब्बल 6 तास चर्चा केल्याची माहिती आहे. याच प्रशांत किशोरांमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाराजी निर्माण झाली का? शहांनी सुनेत्रा पवारांची भेट नाकारली की सुनेत्रा पवारांचा पुणे दौरा आधीपासूनच नियोजित होता? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. पाहूयात. भाजप राष्ट्रवादीत नाराजीचा पीके इफेक्ट. किशोरांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा. शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती. राष्ट्रवादीनं भेट नाकारल्याची चर्चा फेटाळली. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोरांमुळे आधीच राष्ट्रवादीतील मतभेद उघड झाले. त्यानंतर आता महायुतीतही बेबनाव निर्माण झाला का अशी चर्चा आहे. कारण 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती मिळते. सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याशी पक्ष संघटना, पक्षातील बदल आणि आगामी निवडणुकांबाबत तब्बल 6 तास चर्चा केली होती. प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप अध्यक्षांच्या बाकीपूर मतदारसंघात भाजपला धोबीपछाड दिली आहे. त्याच किशोरांना राजकीय सल्लागार बनवण्याच्या हालचाली सुनेत्रा पवारांनी केल्यामुळे भाजप राष्ट्रवादीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील महायुतीला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये खडा वगैरे पडला कसले खडे? हे धोंडे आहेत सगळे. खडे कसले? हे मुळात हे दोन्ही पक्ष जे आहेत, शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाची मालकी अमित शहाकडे आहे.
या पक्षाची स्थापना अमित शहाने केली. त्याच्यामुळे ते आले नाहीत, गेले नाहीत, काय हे सगळे सूत्रधार अमित शहा आहेत त्या पक्षांचे. सुनेत्रा काकीच भेटल्या नसतील कोणाला काय माहिती. शेवटी काय होतंय, कसं होतंय हे आपल्याला सांगता येणार नाही. आमचं एवढंच मत आहे की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जो कुठला पक्ष धाडस दाखवेल तोच त्या ठिकाणी टिकणार आहे. त्यामुळे आज काही जे आमच्याबरोबर नसले तरी धाडस दाखवण्याची धमक जर त्यांनी दाखवली असेल तर स्वागत करण्याची गोष्ट आहे. अमित शहांनी भेट नाकारल्यानं सुनेत्रा पवार पुण्याला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शहांच्या मुंबई दौऱ्यात सुनेत्रा पवार कुठेच दिसल्या नाही. परिणामी प्रशांत किशोरांच्या जवळीकीमुळे अमित शहा नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र भेट नाकारल्याची चर्चा फेटाळली आहे. दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी सुनेत्रा वहिनी ह्या बारामतीमध्ये असतात. कालचा जो दौरा झाला तो शनिवार दिवसाचा होता, त्यामुळे बारामतीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र याचा अन्वयार्थ लावून अमित शहाजींनी भेट नाकारली असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. ही माहिती साफ खोटी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांचा पूर्वनियोजित दौरा आधीच ठरला होता आणि याबाबतची कल्पना केंद्रीय गृह खात्याला उपमुख्यमंत्री कार्यालयाकडनं दिली गेली होती आणि त्याबाबत आमच्या दोन्ही पक्षामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. परंतु जाणीवपूर्वक काही लोकांकडनं अशा पद्धतीच्या बातम्या पेरून एक राजकीय खळबळ उडून दिल्याचा दावा केला जातोय, तो स्पष्टपणे चुकीचा आहे. भाजप राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा सुरू झाली असतानाच रोहित पवारांनी अर्थ खातं आणि राजकीय सल्लागारावरून महायुतीला चिमटे काढल्याचं दिसतंय. प्रशांत किशोर काही जणांचे आवडते सल्लागार नसल्याचं म्हणत रोहित पवारांनी तटकरेंना डिवचलं. अर्थ खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही, पण अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच अधिकार असल्याचं रोहित पवार म्हणाले. यावर महायुतीनं पलटवार करत रोहित पवारांचे आरोप फेटाळले आहेत. अजितदादांचा पक्ष या बिना कन्सल्टंटचा होता असं नव्हतं. फक्त तटकऱ्यांना आवडणारा जो कन्सल्टंट आहे तो मात्र या ठिकाणी त्यांच्या पक्षात आज दिसत नाही, जो दादांना कधीच नको होता. त्यामुळे कदाचित त्यांना तिथं वाईट वाटत असावं. दादांबरोबर काम करत असता अरोरांनी 2 विमानं विकत घेतले आणि मग दादांना कळालं की हा नुसता पैसेच ओरबाडतोय, काम तर काय करेना, म्हणून त्याला घरी बसवलाय. आता प्रशांत किशोरला घेतलंय का नाही घेतलं हे मला जास्त माहिती असण्यापेक्षा अजितदादांच्या पक्षाचे जे आज प्रमुख आहेत सुनेत्रा काकी त्यांना जास्त माहिती असावं. अमित शहा साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली. त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही. खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे. अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठंतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही. त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल. काही प्रमाणात ती चुणूक नाहीतर ती ताकद अप्रत्यक्षपणे काल परवा दाखवलेली दिसते. तर किती दिवस ते दाखवू शकतील आणि स्वतःचं हक्काचं खातं आपल्याकडे परत घेतील हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये बघावं लागेल. अमित शहा रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारले म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे. आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे. परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत. जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांना आपल्या अमितभाईंना भेट घ्यायची असेल तर देतील भेट ते. परंतु प्रत्येक गोष्टीचा अंदाज लावायचं, राजकीय काही ट्विस्ट करता येते का, हाच रोहित पवारांचा उद्योगधंदा झालेला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यावर कब्जा मिळवणाऱ्या प्रशांत किशोरांवर भाजपची नाराजी साहजिक आहे. पण किशोरांमुळे मित्रपक्षांना दूर करणं वादाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे खरंच अमित शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारण्याचे काय पडसाद उमटतात याविषयीच सध्या राज्यात चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. राजकारणात एखादी भेट ठरते आणि त्या भेटीआधी चर्चांचं वादळ उठतं. सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांच्या दिल्ली दौऱ्याभोवती असंच काहीसं चित्र आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार उद्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र या भेटीची वेळ आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बघूयात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. मात्र त्या भेटीपूर्वीच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. खासदारांच्या मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात ही भेट असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. या भेटीचं आणखी काही कारण आहे का, याविषयी आता चर्चा सुरू आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं. ही भेट पूर्वनियोजित आहे, तुमच्या डोक्यात आहे तसं काहीच घडणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो, कोणीही कुठेही जात नाही. आमदार रोहित पवार यांनीही यावरून भूमिका स्पष्ट केली आहे. आमचे खासदार त्यांच्या कामासंदर्भात भेटतायत, मात्र डिलिमिटेशनला आमचा विरोध कायम असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. मतदानाच्या दिवशी जास्त महत्त्वाची भूमिका आहे. उद्या जाऊन भेटतील, कामं करून घेतील, नाहीतर त्यांच्या मतदारसंघाची, नाहीतर शेतकरीच्या रिलेटेड काही कामं ही मोदी साहेबांकडे आहेत असं आम्हाला पक्षश्रेष्ठींकडनं त्या ठिकाणी कळलेलं आहे. शेवटी मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी काय होतं हे आम्ही सुद्धा, जसं अखंड भारत आणि आपला महाराष्ट्र बघणार आहे तसं आम्ही सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहोत. दरम्यान या भेटीवरून भाजप आणि शिवसेनेनं टोला लगावलाय. संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे, पण मोदी खासदारांना भेटत नाहीत हे खोटं नरेटिव्ह असल्याचं आता उघड झालंय, असं आशिष शेलारांनी म्हटलं. तर आम्ही भेटलो की आमच्यावर टीका केली जाते, असं विधान सचिन अहिर यांनी केलंय. पंतप्रधान सगळ्यांना भेटतायत आणि सर्व पक्षीय लोक पंतप्रधानांना भेटतायत. लोकशाही परंपरेमध्ये संवाद हाच मूळ आत्मा आहे आणि त्यामुळे पंतप्रधान सगळ्यांशी संवाद साधतायत. यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, कारण एका बाजूने एक खोटं नरेटिव्ह, कथानक उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे की पंतप्रधान बोलत नाही आहेत, पंतप्रधान भेटत नाही आहेत, पंतप्रधान संवाद करत नाही आहे. या त्यांच्या खोट्या कथानकाचे उत्तर आहे की पंतप्रधान सगळ्यांना भेटतात आणि सगळे पंतप्रधानांशी चर्चा करतायत. लोकशाहीमध्ये चर्चा आणि संवादाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाचे, शरद पवार गटाचे असतील तर तेही संवाद करत असतील तर त्याचं मी स्वागत करेन. ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी आमच्यावरती टीका सत्र सोडण्याचं काम ते करतायत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यक्ती पक्षाचे नाही आहेत, ते देशाचे पंतप्रधान आहेत. आणि कुठच्याही पक्षाचा खासदार आपल्या विकास कामं असतील किंवा आपली पक्षाची भूमिका असेल किंवा आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांना जे अपेक्षित आहे या सर्व गोष्टी त्यांनी बोलून दाखवण्याचं काम किंवा करण्याचं काम करतायत. तर मला असं वाटत नाही की त्यांच्या भेटण्यामध्ये काही गैर आहेत. पण जसा हा प्रश्न आम्हाला लागू होण्यापेक्षा आघाडीतल्याच इतर घटकांना त्यांनी आता याच्याबद्दल काय प्रतिक्रियाही द्यायला पाहिजे. डिलिमिटेशन बिलासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची भूमिका काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहेच. गेल्या काही दिवसांपासून तर शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्याच्याही चर्चा सुरू असतात. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेत आहेत, त्यामुळं चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली 15 वर्ष चर्चेत आहे, पण 1.5 दशकांपासून या महामार्गाचं काम रखडलंय. या रखडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी रविवारी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट पोहोचले. माणगाव गाठत राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांसह माणगावच्या बायपासच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. राज ठाकरेंच्या पाहणीत नेमकं काय समोर आलं जाणून घेऊयात या रिमोटमधून. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरून हजारोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात जात असतात. कोकणात जाताना महामार्गावरचे अडथळे पार करत गणेश भक्तांच्या नाकी नऊ येतात. या अडथळ्यांचा आढावा घेताना राज ठाकरेंनी स्थानिक आमदारांसह सरकारवर टीकास्त्र डागलं. कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होत असल्यानं रस्त्यांची अवस्था झाल्याची टीका यावेळी राज ठाकरेंनी केली. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. नवीन बांधलेल्या रस्त्यावर खड्डे कसे पडतात, सत्ता पालट करणं हा एकमेव पर्याय असल्याचं राज ठाकरे यावेळी म्हणाले. स्थानिक
जे आमदार बिमदार सगळे लोक जे मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत. मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत. पण मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो. आणि गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले. आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत कुठे त्या बायपास. तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातलं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू येतो. त्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे, माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्यांना काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करा तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना. गणेशोत्सव तोंडावर आहे. या उत्सवासाठी मुंबईतून मोठ्या संख्येनं नागरिक कोकणात येतात. दरवर्षी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तासनतास नागरिक गर्दीत प्रवास करतात. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी माणगाव बायपासचा मार्ग मोकळा झाला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र अजूनपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे नागरिकांना याही वर्षी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असं चित्र आहे. या पाहणी दरम्यान राज ठाकरेंनी कंत्राटदाराशी संवाद साधत त्यांना खड्डे बुजवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सगळी माती तिथे रस्त्यावरती आली, ती जर घेऊन राहिली हा रस्ता तिकडा नाही. सर ही आता नियोजन करून काढू सर. सॉरी टू सर, काय झालं तर पावसाळा प्रेशर आहे, काही करायचं भराव वगैरे तर मातीचा आपण टाकतो ना, घायराला तर सगळं चिखल निघून येतो. मला त्याची काळजी आहे सर. आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्यामार्ग चालू करायचं. मी आता लगेच म्हणत नाही मी तुम्हाला, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय किंवा मध्ये मध्ये ज्या प्रकारचे काही खड्डे त्याच्यामध्ये दिसत आहेत मला, हे जर तसेच राहिले तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही. त्याची काळजी घ्या तुम्ही, नाही तर ते पैसे सगळे वाया जातील. नक्की काळजी. दरम्यान महामार्गाच्या कामात कमिशन खाल्लं जातं. एवढं कमिशन घेतल्यावर कंत्राटदार रस्त्यावर मातीच टाकणार असा हल्लाबोल विजय वरट्टीवारांनी केलाय. आता हे नॅशनल हायवेची जी स्थिती आहे, स्टेट हायवेची स्थिती आहे, राज्य सरकारने केलेली कामं आहे, हे कमिशनखोरीचं लक्षण आहे. प्रचंड कमिशन खालाय. 40% कमिशन तुम्ही ओरबडून खाल तर काय रस्त्यांची स्थिती राहील, कशी राहील? आणि एवढं मोठा कमिशन दिल्यानंतर तो रस्त्यामध्ये खडी टाकणार आहे का माती टाकणार आहे? तुमच्या जर उरावर माती फेकत असेल तो ठेकेदार 40% रुपयानं, गिट्टी टाकत असेल, दगड टाकत असेल तर रस्त्यावर मातीच टाकेल ना. राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत सरकारवर टीका केली. राज ठाकरेंच्या या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंचा रस्ते पाहणी दौरा हा राजकीय दौरा ठरू नये अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या त्यावेळच्या सरकारला काही दिरंगाईचा प्रश्न विचारणार आहात का असा सवाल शेलारांनी केला. तर राज ठाकरेंनी सूचना केल्या असतील तर त्या ग्राह्य धरणं गरजेचं असल्याचं मत सरनाईकांनी व्यक्त केलंय. आणि यापूर्वीच गडकरी साहेब असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांना त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत जो काही दंड असेल किंवा कारवाई असेल ती केलेलीच आहे. तथापि आणखी काही राहिलं असेल असं वाटत असेल तर त्यावरही कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होऊ शकते. फक्त हा जो रस्ते पाहणी दौरा आहे हा त्या ठिकाणी पाहणी दौरा किंवा राजकीय दौरा ठरू नये एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा आहे. कोणी कुठे जावं, काय आंदोलन करावं, कशाची पाहणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. मुद्दा एवढाच आहे की विषयाबद्दल आपण प्रामाणिक आहोत का. मुंबई गोवा
या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल. आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का? साहेब आता पण का झोपले होते का उचला सुचले शाणपण आहे? मग कोण हे सत्ताधारी आहेत, कोण राजकारणी आहेत? बाप दाखवण्याचं साध्य घाला ना. कुठेतरी अंधारात का पाण्यात दगड मागण्यापेक्षा नाव घेऊन बोला ना तुम्ही. तुमचं आडनाव ठाकरे आहे राजसाहेब, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. बोला की स्पष्टपणे कोण आहेत ते, नाव घ्या ना त्यांची. मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे आणि माणगाव बायपास निमित्तानं राज ठाकरेंनी कोकणातील विकास, जमीन अधिग्रहण आणि राजकीय इच्छाशक्ती या सगळ्या मुद्द्यांना एकत्रितपणे भिडवण्याचा प्रयत्न केला. आता सरकार यावर काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सीमा आढे, झी24 तास, रायगड. ठाणे क्लस्टरवरून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता तर गणेश नाईकांनी काही लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिवसेना, एकनाथ शिंदे असाच राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे. या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. कोणी तर आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवत आमच्यामध्ये आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली ही जहरी टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता नाईकांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा शिंदेंना लक्ष्य केलंय. ठाणे क्लस्टरवरून गणेश नाईक चांगलेच संतापलेत. या योजनेवर टीका करत त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंना डिवचलं. या लोकांनी बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेल्याचा घणाघात नाईकांनी केला. तर जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल असं समज ठेवून कोणी नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक करेल असं म्हणत नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंना आव्हान दिलंय. माझं माझं कुठल्या व्यक्तीशी वाद नाही. जर एखाद्या जनतेला टिकीट फॉर ग्रँटेड जनता सहन करेल अशा प्रकारची समजूत करून कोणी जर नाटक करेल तर त्याच्या नाटकाचा तमाशा कसा आहे हे लोकांना दाखवायचं काम गणेश नाईक. या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला. बिल्डरच्या नांदी लागून मी कोणाचा अवमान, कोणाला वाईट त्याच्या जीवनामध्ये दिवस येऊ अशी इच्छा व्यक्त करणारा नाही. परंतु कोणी तर आम्हाला बुद्धू समजून जर टपली मारणार असेल त्याचा हात धरून त्याची लायकी त्याला दाखवत ताकद आमच्यामध्ये आहे. नाईकांच्या या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं पलटवार केला. क्लस्टर हा विषय एकनाथ शिंदेंचा नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीसांचा आणि महाराष्ट्र शासनाचा आहे. गोरगरीब माथाडी कामगार देखील 100 स्क्वेअर फूट घराच्या मध्ये राहत आहेत. त्यांना चांगलं घर देणं, सुसज्ज घर देणं हे शासनाचं काम असल्याचं म्हणत शिवसेनेनं नाईकांच्या टीकेला उत्तर दिलं. कुणी कोणाच्या नादाला लागलं पाहिजे हा विषय त्यांचा असेल असं म्हणत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी पलटवार केला. तर युतीमध्ये जे ढोल वाजतात हे चित्र संबंध महाराष्ट्राला दाखवू नका असं म्हणत रामदास कदमांनी नाईकांना सबुरीचा सल्ला दिला. गोर गरीब माथाडी कामगार 100 स्क्वेअर फुटाच्या घरात राहत आहेत. त्यांना चांगलं घर देणं, सुसज्ज घर देणं हे शासनाचं काम आहे आणि ते शासन करत आहे. त्यामुळे जर त्यांनी शासनाला जर असा आवाज दिला असेल तर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ आणि शासन नक्कीच त्याला उत्तर देतील. काही मतभेद असतील असू शकतात, आपण एकत्र बसून हे सोडवावं. एकत्र बसवून किंवा मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र बसवावं. पण हे आपसामध्येच मतभेद हे चव्हाट्यावरती जनतेसमोर येता कामा नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. गणेश नाईक साहेबांना माझी देखील विनंती आहे. चूक कोणाची असेल नसेल तो भाग पुढचा आहे, पण युती म्हणून आपण एकत्र बसून हे युतीमध्ये ढोल वाजतायत, आपसामध्ये मतभेद होत आहेत हे चित्र महाराष्ट्राला दाखवू नका अशी माझी विनंती आहे. सरकारमधील मंत्र्यांनंतर बिल्डरच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेल्याचा घणाघात केल्यानंतर विरोधक तरी कसे शांत राहतील? गणेश नाईकांच्या या आरोपांचा धागा धरत महाविकास आघाडीनं महायुती सरकारवर बिल्डर धार्जिणेपणाचं टीकास्त्र डागलं.
हे सगळेच बिल्डरच्या नादी लागले आहेत. हे कोणाला बोलतायत माहित नाही. तेही आहेत, हेही आहेत. आता कोणाला त्याच्यात आहे? सगळेच तिकडे राज्यच बिल्डरच्या भरोश्यावर चालवत आहेत. राज्यच बिल्डरला लुटून चाललं आहे महायुतीचं सरकार. तर एकमेकावर आरोप करून कशाला करतात? कोणावरही आरोप कोणी करणं म्हणजे हे हास्यास्पदच आहे. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधला वाद सर्वश्रुत आहे. याच वादामुळे वेळोवेळी दोन्ही पक्षात संघर्ष झाल्याचं दिसलं होतं. महापालिका निवडणुकीतही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेचे बाण चालवले होते. आता मात्र क्लस्टरवरून गणेश नाईक सातत्यानं शिंदेंना लक्ष्य करतायत. त्यामुळे विरोधकांनाही टीकेची आयती संधी मिळतेय. त्यामुळे आता नाईक शिंदेमधला हा वाद कसा सोडवला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. मुंबई महापालिकेचा कारभार पूर्णपणे कागदमुक्त आणि हायटेक करण्यासाठी प्रशासनानं वेगानं हालचाली सुरू केल्या आहेत. पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषय पत्रिका आता हार्ड कॉपीऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या सर्व 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाणार आहे. पण महापालिकेच्या टॅब खरेदीच्या टेंडरवरून आता विरोधकांनी चौकशीची मागणी केलेली आहे. त्यामुळे आधी महागडी वाहनं, नंतर बंगला आणि आता टॅबच्या टेंडरवरून महापौर विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. बघूयात. BMCचा कारभार हायटेक होणार. प्रशासन सर्व नगरसेवकांना टॅब देणार. महापालिकेवर खर्चाचा बोजा वाढणार. विरोधकांची टेंडरच्या चौकशीची मागणी. मुंबई महापालिकेतील 227 अधिकारी, 10 नामनिर्देशित सदस्यांना सभागृहाच्या मासिक सभेतील विषयांचे प्रस्ताव तसंच विविध समित्यांच्या पटलावरील विषयांचे प्रस्ताव देण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी पाठवावं लागतं. पण आता मुंबई महापालिकेनं सर्व नगरसेवकांना टॅब देऊन कारभार कागदमुक्त आणि हायटेक करण्याचा निर्णय घेतलाय. टॅबद्वारे नगरसेवकांना सर्व अहवाल, अन्य माहिती तात्काळ मिळणार असल्यानं त्यांचं कामही वेगानं होणार असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळेच ॲपल कंपनीचे टॅब खरेदीची प्रक्रिया IT विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. पण महापालिकेच्या या हायटेक टॅब खरेदीच्या टेंडरवर विरोधकांनी संशय उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मधल्या काळात जवळपास 4 वर्ष जे आहे ते नगरसेवक नव्हते. आधीच आम्ही तर मागणी केली की त्याची श्वेतपत्रिका काढा. आणि आता त्यावेळीच्या परिस्थितीमध्ये जे टेंडर निघाले त्याच्यामुळे ऑलरेडी महानगरपालिकेची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती आहे. यात आमदारांना सुद्धा विचारा तुम्ही. जवळपास तुमची 1.5 लाख करोडची मला वाटतं ऑलरेडी टेंडर एक जास्तीची निघालेली आहेत. मग तुम्ही मला सांगा की बजेट तुमचं नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला जे करताय त्याच्यावरती जे करताय त्याचं काय होणार आहे? आणि त्याच्यामुळे तुम्ही गाड्या खरेदी करताय. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या प्रकरणाची जे आहे ते थांबवलं गेलं पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेच्या मागील काळामध्ये दिलेल्या टेंडरची पण चौकशी व्हायला पाहिजे. ज्या तऱ्हेने फुगवून व्हेरिएशन करून ती टेंडर आली त्याच्यामुळे सगळा लोड येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. मुंबईकरांना टॅक्सला फेस लावावा लागणार आहे. मुळामध्ये ना मला कळतच नाहीये, प्रत्येक आठवड्याला यांच्या सुपीक डोक्यातून मुंबई कशी लुटायची, टेंडर कसे भरायचे एवढंच येत आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे. दरम्यान भाजपचे नेते राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांना मात्र विरोधकांचा आक्षेप मान्य नाहीये. तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धतीला आक्षेप का असं म्हणत शेलारांनी विरोधकांवर पलटवार केलाय. सगळ्याची चर्चा महापालिकेच्या सभागृहात होऊ शकते. प्रस्ताव आयुक्त आणतात, महापालिका त्याला आणि स्थायी समिती मंजूर देत असते. आणि टॅबचा विषयापुरता जर मुद्दा असेल तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या आधारावरची कार्यपद्धती विकसित करणं ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या वापराला जी गॅजेट्स लागतील ते उपलब्ध करून देणं हे तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे तंत्रज्ञान आधारित कार्यपद्धती जर सर्व पक्षीय होत असेल तर ती उधळण म्हणावी का याची चर्चा सभागृहात होईल. खरं तर महापालिकेच्या खर्चावरून याआधी सुद्धा अनेकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. आता महापालिकेनं पुन्हा अत्याधुनिक टॅब खरेदीसाठी टेंडर काढलंय. महापालिकेच्या या खर्चिक विषयावर काही सत्ताधारी नेते सुद्धा कपातीचा सल्ला देत आहेत. त्या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेब लक्ष घालत आहेत आणि काही वेळा ते कानपिचक्या सुद्धा त्यांना देत आहेत हे सगळं करण्यासाठी.
खर्च करण्यासाठी. गाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेतला गेलेला आहे, परंतु आताच्या येणाऱ्या कॉम्प्युटरायझेशनमध्ये टॅब ही एक गरज झालेली आवश्यकता म्हणून त्या ठिकाणी ते देत असतील तर त्या ठिकाणी काही गैर मानायचं कारण नाही. तथापि मला हेही सुचवावं असं वाटतं, आज नगरसेवकांची टॅब घेण्याची आर्थिक क्षमता आहे का किंवा नाही हेही तपासण्याची आवश्यकता आहे. जर 50-50 हजाराचा टॅब नगरसेवक स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर घेऊ शकत असेल तर मला वाटतं हा भुर्दंडही त्या ठिकाणी कमी करता येईल. महापालिकेच्या महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान वाहनांचा विषय असो किंवा बंगल्यांच्या रिनोव्हेशनचा मुद्दा असो, महापालिकेचा अनाठाई खर्च सातत्यानं चर्चेचा आणि वादाचा विषय राहिलाय. आता पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना अत्याधुनिक टॅब देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे. या मुद्द्यावरून खर्चाचा मुद्दा उपस्थित झालाय. त्यामुळे आता हे टॅब खरेदीच्या टेंडरचं पुढं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH